आजच्या या पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक सार्वत्रिक 2024 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी ताईंना नम्र प्रार्थना करतो की या विराट जाहीर सभेला आपण संबोधित करावं। सगळ्यांना जय महाराष्ट्र, जोरात एकदा जय महाराष्ट्र, जय भवानी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वीर एकलव्य भगवान, शेतकऱ्यांचे कैवारी श्रद्धेय तात्यासाहेब, या सगळ्यांना मी विनम्रपणे अभिवादन करते। बांधवांनो, आज मंचावर युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत। साहेब मागच्या वेळी पाचोऱ्यात आले त्यावेळी साहेबांनी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की ताई मी तुमच्यासाठी निवडणुकीत पुढच्या वेळी नक्की येईन, आणि साहेबांनी तो शब्द पाळला। त्याबद्दल आपण साहेबांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आजच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व निष्ठावंत शिवसैनिक आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या मतदारसंघातील सर्व माता, बंधू आणि भगिनींनो, आपल्या मतदारसंघाचे माजी आदर्श लोकप्रतिनिधी सन्माननीय, आदरणीय, पूजनीय कैलासवासी सुपडू अण्णा पाटील, कैलासवासी केम बापू पाटील, कैलासवासी ओंकारप्पा वाघ, कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील या सगळ्यांच्या स्मृतींना अभिवादन करून व जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन मी आज 25 तारखेला माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। खरं तर हा निष्ठावंतांचा जनसागर पाहून माझं मन अगदी भरून गेलंय। ज्या तात्यांवर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं ते तात्यासाहेब आज मला तुमच्या सगळ्यांमध्ये दिसत आहे, कारण आपण सगळेजण त्या प्रेमामुळे इथं आलेले आहात। तुमच्या या प्रेमामुळे खरं तर माझा ऊर भरून आलाय। तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आपल्या सगळ्यांना विनम्रपणे नतमस्तक होते। बांधवांनो, बोला इतकं भरून आलंय की मला बोलायला सुद्धा त्रास होतोय। बस आज ही जनता जनार्दन बघून मला असं वाटतंय की आपला सगळ्यांचा एक आशीर्वाद आता क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, हा मला आता आत्मविश्वास वाटायला लागलाय। बांधवांनो, आजचा हा जो काही दिवस आहे, हा दिवस आपल्या मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आजचा हा दिवस नव्या पर्वाची सुरुवात आहे। आजचा हा दिवस उद्धव साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, आणि आजचा हा दिवस या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्याची पहाट होणारा दिवस आहे। नवा इतिहास घडवण्यासाठी आज इथे सर्व निष्ठावंत जमलेले आहेत, गद्दार एकही नाही। विशेष म्हणजे आमची शक्ती, आमचं पाठबळ, आमची प्रेरणा म्हणजे आमचे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांची उपस्थिती आज इथे आहे, आणि त्यांच्या उपस्थितीत आपण आजचा अर्ज भरण्याचा जो आपला दाखल करणार आहोत, आज आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं। बांधवांनो, सत्य परेशान होता है, पराजित नहीं।
आपण बघतोय मागील 2 वर्षापासून चाललेल्या जे काही या निष्ठावंतांच्या संघर्ष जो चाललेला आहे, आता या संघर्षाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. गाव खेड्यातला तळागाळातला निष्ठावंत शिवसैनिक, त्या शिवसैनिकापासून तर उद्धव साहेबांपर्यंत सगळ्यांनी जो काही संघर्ष करावा लागतो आहे तो अगदी भयानक संघर्ष आहे. अन्याय, अत्याचार, अनितीचा जो अतिरेक झाला, हे सगळं काही जनता जनार्दन आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हे होत असताना, लोकशाहीची हत्या होत असताना आपण बघतोय कोर्ट कचेऱ्या असतील, आयोग असेल, प्रशासन असेल, सर्व काही हतबल झालंय. पण भगवान के घर देर है अंधेर नहीं, या गद्दारांचा समाचार घेण्याची योग्य वेळ आता येऊन बसली आहे. पाचोरा मतदारसंघाची ही निवडणूक आता फक्त माझीच राहिलेली नाही. ही निवडणूक खरं तर मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे. हे चित्र बघून आता असं वाटायला लागलंय, ही निष्ठावंतांची जी काही मशाल आहे, ती धगधगणाऱ्या मशालेच्या ज्वाला आता हे पाप, अधर्म, असत्य आणि अनितीला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. आणि विधानसभेवर 1001% महाविकास आघाडीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा मला आत्मविश्वास आहे. बांधवांनो, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, माननीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद, माननीय आदित्य साहेबांची प्रेरणा आणि तात्यासाहेबांचा सुसंस्कृत वारसा आणि इथे जमलेल्या सर्व निष्ठावंतांची खंबीर साथ, या बळावर माझी उमेदवारी आहे. त्यावर विजयाची मोहोर उमटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ही आज मला पूर्णपणे खात्री झालेली आहे. मी दररोज मतदारसंघात फिरते. मला आतून नक्कीच वाटत होतं की हे चित्र आज असं राहणारच आहे, कारण की प्रत्येक माणूस हा मनापासून आलेला आहे, मनापासून तो माझ्याशी अप्रोच होतो. कदाचित मी पोचायला कमी पडत असेल, पण मला स्वतःहून येऊन भेटणारे बांधव मला खूप भेटतात. त्याला कारण फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि तात्यासाहेब आणि निष्ठावंत शिवसैनिकाचं रक्त आपल्या अंगात असल्यामुळे हे सगळं होतंय. या मतदारसंघाची लेक म्हणून आदित्य साहेबांच्या समोर मी आपल्या सगळ्यांना वचन देते, आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. लाचारी आणि गद्दारीचा हा जो काही कलंक या मतदारसंघाला लागलेला आहे, तो कलंक पुसल्याशिवाय मी शांत बसणार नाही. विकासाचा जो काही संकल्प समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र ठेवून भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकासाचा जो काही संकल्प आहे तो मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. शेती, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, हमी भावाचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर मी शासन दरबारी आवाज उठवून माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेल. मतदारसंघामध्ये नवीन नवीन उद्योग व्यवसाय आणून आमच्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ती संधी मी उपलब्ध करून देईल. शेतरस्ते असतील, गाव रस्ते असतील, शौचालय असेल, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, अशा अनेक समस्या आहेत, त्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी माझं नियोजनबद्ध असा कृती आराखडा तयार मी केलेला आहे आणि तो मी योग्य वेळी त्या पद्धतीने मी वापरणार आहे. बांधवांनो, गिरणा नदी असेल त्यावरचे बंधाऱ्यांचा विषय फार मोठा आहे. आमच्या कसगाव येथे केळीसाठीचा जो काही मालधक्का आहे तो मालधक्का चालू करण्याचा माझा प्रयत्न असेल. पाचोऱ्याची MIDC तिला घरघर लागलेली आहे, ती पूर्ववत चालू करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. कासोदा साखर कारखाना तो देखील बंद झालेला आहे, तो साखर कारखाना चालू करण्यासाठी मी प्रयत्न करेल. जसे तात्यासाहेबांनी
कधीही टक्केवारी, गुंडगैरी आणि दहशतीचं राजकारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच केलं नाही. अगदी त्याचप्रमाणे माझी सुद्धा भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची हमी राहील. मी हा आपल्याला शब्द देते. बांधवांनो, रात्र वैऱ्याची आहे. गाफील राहू नका. कोणत्याही भूलतापांना, प्रलोभनांना बळी पडू नका आणि जागृत राहा. आजकाल तर असं झालंय आपल्या मतदारसंघात, रात्रीच्या 11 वाजेला आणि 1 वाजेला आपल्या कार्यकर्त्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे जाऊन, घरात जाऊन आमदार प्रवेश करू लागले. अशी अवस्था त्यांनी स्वतः तयार करून घेतलेली आहे. बांधवांनो, तुम्हाला आपल्या मतदारसंघाचं माहिती आहे, 60-40चा फॉर्म्युला. ही सगळी पडद्यामागची सेटलमेंट आहे. हे पडद्यामागची सेटलमेंट करणारे आता एकमेकांवर आरोप करतायत. वर्षभर नगरपालिका असेल, शेतकी संघ असेल, सगळ्या सहकारी संस्थांमध्ये सेटलमेंट करणारे आता एकमेकांवर विरोध करून नौटंकीचा कार्यक्रम करतायत. सर्व जाती धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या मतदारसंघात चाललेलं आहे. काही लोक म्हणतात हे भाऊ बहीण आहेत, या भाऊ बहिणींची सेटिंग आहे. हे असं कसं शक्य आहे? आणि म्हणून ह्या अशा गोष्टींना आपण थारा देऊ नका. माननीय उद्धव साहेबांनी मला एक महिला म्हणून उमेदवारी देऊन आज सबंध नारी शक्तीचा खूप मोठा सन्मान केलेला आहे. विरोधक म्हणतात की मी महिला आहे, ती एक महिला आहे, काय करू शकेल, अशा पद्धतीने हिणवलं जातं. होय, मी एक महिला आहे, मला अभिमान आहे की मी एक महिला आहे. 4 पुरुषांच्या विरोधात मी एकटी लढते आणि चारही पुरुषांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. खरंच मला अभिमान आहे की मी महिला आहे. खबरदार, तुम्हाला सांगून ठेवते, महिला म्हणून मला हिनवायची वेळ आणू नका आणि मला पुन्हा त्याच्यावर बोलण्याची वेळ आणू नका. राजमाता जिजाऊंच्या राज्यात माझ्यावर महिला म्हणून टीका करणाऱ्यांनी या मतदारसंघातील सबंध नारी शक्तीचा अपमान जो केलेला आहे, त्याचा बदला आमच्या माता भगिनी घेतल्याशिवाय राहणारच नाहीत. बांधवांनो, आठवा तो दिवस प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपती पदावर जेव्हा उमेदवारी घोषित झाली, तेव्हा सर्वात अगोदर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या महाराष्ट्राची लेक राष्ट्रपती होत असेल म्हणून, राष्ट्रपती होत आहे म्हणून पक्षाचा, जातीचा, धर्माचा विचार न करता जाहीरपणे प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. शिवसेनेत कधीही जातभेद नसतो आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तीच वेळ येऊन ठेपलेली आहे. बांधवांनो, गेल्या 75 वर्षामध्ये जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्या या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम महिला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत जाण्याची संधी आदरणीय उद्धव साहेबांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे. या मतदारसंघाची लेक म्हणून मला विधानसभेत पाठवून मतदारसंघाचा नवीन इतिहास घडवून नारी शक्तीचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण खरे या इतिहासाचे शिल्पकार व्हावे, ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. बांधवांनो, याच्या अगोदर एकदा एक इतिहास झालेला आहे. तो म्हणजे 1999 साली शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून तात्यासाहेबांनी इतिहास घडवलेला आहे.
आणि आता 2024ला शिवसेनेची पहिली महिला आमदार म्हणून जी काही संधी मिळालेली आहे त्याचा देखील इतिहास घडवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे आपण या संधीचं नक्की सोनं करावं. सन्माननीय युवा सेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेते आदरणीय आदित्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय सेवालाल, जय भीम आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. वैशालीताई, मला वाटतं ही निवडणूक सुरू झाल्यानंतर ती धावपळ सुरू होते, रणधुमाळी सुरू होते. प्रत्येक जण आपला फॉर्म भरत असतो, पण इकडे सगळे जे आलेले आहेत आपल्याला पाहण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, मी त्यांना खास करून सांगू इच्छितो की माझा स्वतःचा काल फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं कुठे आलो असेल तर इथे पाचोऱ्यात आलोय, तेही वैशालीताईसाठी आलेलो आहे. कारण मला माहिती आहे हे फार एक वेगळं नातं आहे ह्या परिवाराबरोबर. तात्यासाहेबांवर उद्धव साहेबांचं जेवढं प्रेम होतं आणि तसंच तात्यासाहेबांचं उद्धव साहेबांचं जेवढं प्रेम होतं, एक नातं वेगळं होतं. ते तसंच प्रेम त्यांच्या सर्व लोकांना आपण दिलं. आता काही काही लोक जे इथे आधी होते, आपल्या सोबत होते, सुरतला पळून गेले, गुवाहाटीला पळून गेले, ह्यांच्यावर बोलायचं नाही. पण खास करून मी तुम्हाला सांगतो, ऐकू नाही आलं काय? इथून नाही आलं ऐकू काय? इथून नाही आलं ऐकू काय? बरोबर आहे ना? तुम्ही मला सांगा ताई, मला तुम्ही सांगा, हे सगळे जे 50 खोके एकदम ओके जे बोलतात, 2 वर्ष 2.5 वर्ष आपण ऐकतोय. संपूर्ण महाराष्ट्रात काय जगभरातून मी ऐकतो 50 खोके एकदम ओके. पण ह्या निर्लज्ज गद्दारांनी एकदा तरी सांगितलंय का कोणाची शपथ घेऊन की आम्ही या खोक्यानं हात नाही लावलाय? आणि जे स्वतःला विकू शकतात ते उद्या आपल्यालाही विकू शकतील. जसं हा महाराष्ट्राला विकायला निघालेले आहेत ते आपल्यालाही विकू शकतील, हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. मला आठवतं त्यावेळी मी निष्ठा यात्रा काढली जेव्हा गद्दारी झाली होती. उद्धव साहेबांचं सरकार पाडलं, आपलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात मी निष्ठा यात्रा काढली. त्यावेळी मी इथे जेव्हा आलो तेव्हा माझ्यासोबत वैशालीताई उभ्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं, आदित्यजी घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. गंभीरपणे जो काही मार्ग असेल आपला, किती निखारे असतील आपल्या मार्गामध्ये, आपण ह्या मतदारसंघात विजय प्राप्त करू म्हणजे करूच. आणि आज तो दिवस आलेला आहे. पण जेव्हा जेव्हा मी इथे आलोय मला सतत दिसतंय की सोबत येणारा जो एक जनप्रवाह आहे, ही फक्त गर्दी नाहीये. समोर जे बसलेले ते फक्त गर्दी नाहीये, संख्या नाहीये. तर हे आशीर्वाद आहेत, हे प्रेम आहेत आणि हे चिन्ह आहेत की येणारा विजय आपलाच आहे हे दाखवणारे ही समोर जनसमुदाय बसलेला आहे. महिला आहेत, पुरुष आहेत. मी जवळपास पाहतोय 50%हून जास्त इथे महिला बसलेल्या आहेत. ताई आपले सगळे सोबत आहेत, आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. मतदान तर करणारच आहेत, पण येणार जो महाराष्ट्र आहे, जे आपला पुढचा महाराष्ट्र आपल्याला बांधायचा आहे, यांचा आवाज देखील तेवढाच महत्त्वाचा जेवढा आवाज या शेतकरी बांधवांचा आहे, जेवढा आवाज या तरुणांचा आहे. आणि ही महाराष्ट्राला शेवटची संधी आहे. तुम्ही पहा, या गेल्या 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर 2.5 वर्ष आपल्या महाविकास आघाडीचे आणि 2.5 वर्ष या खोके सरकारचे. ह्या 2.5 वर्षाची जर तुलना केली, 2.5 वर्षाची जर तुलना केली तर आपल्या काळात ठीक आहे, कोविडचं संकट होतं, जागतिक महामारी होती आणि या देशामध्ये जर एकमेव नाव मुख्यमंत्री म्हणून असेल कोणाचं ज्यांनी कोविडमध्ये लोकांची मदत केली, जीव वाचवले, खोटं बोलले नाहीत, आकडे लपवले नाहीत, तर ते एकच नाव होतं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मला आठवतो तो काळ. नुकतेच आम्ही सरकारमध्ये आलो होतो, उद्धव साहेब पण नुकतेच मुख्यमंत्री झाले होते, मी देखील असाच आमदार आणि मंत्री झालो होतो. सगळं काही नवीन होतं. कसं सांभाळायचं सगळं, हा प्रश्न जेव्हा समोर पडला होता
तेव्हा तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, सोबत दिली आणि उद्योग साहेब जे आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, जे सांगत होते आपण सगळे ते करत होतात, मास्क घालत होतात, घरी राहत होतात, स्वतःचे जीव वाचवत होतात. आणि ह्याचमुळे आपण पाहिलं असेल जागतिक जी संस्था आहे WHO, जागतिक आरोग्य संस्था, त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेलचं कौतुक केलं होतं. दुसऱ्या बाजूला जेव्हा कोविडचा काळ होता, कदाचित जागतिक अर्थचक्र बंद पडलं असेल, पण आपल्या राज्यामध्ये आपण अनेक वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले. आता मी ऐकत होतो इकडची MIDC काय आहे की नाही, बंद पडली मला वाटतं. पण आपल्या काळी, कोविडच्या काळी असेल, महाविकास आघाडीच्या काळी 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण महाराष्ट्रात आणू शकलो. ह्याचं कारण एकच होतं, जगातल्या सगळ्या उद्योगपत्यांना एका व्यक्तीवर विश्वास होता, एका नावावर विश्वास होता, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि तेव्हा ज्या फॅक्टरी येत होत्या, तेव्हा जे मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट येत होते, आपलं सरकार पडल्यानंतर मी छाती ठोकपणे सांगू शकतो, अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा मी ह्या आत्ताच्या उद्योग मंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं की उद्योग मंत्री साहेब सांगा तुमच्या काळात काय झालं आणि सांगतो आमच्या काळात काय झालं, तेव्हा ह्या खोके सरकारमधले उद्योग मंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, त्या दोघांनी सांगितलं आदित्य खोटं बोलतोय, आदित्य काही खरं बोलत नाहीये. राहू दे, मी करतो दादा. आदित्य खोटं बोलतोय सांगत होते आणि मी त्यांना चॅलेंज दिलं, खोटं बोलत असेल तर दाखवा आकडे. एका वृत्तपत्रांनी ते आकडे सगळे काढले आणि त्यांनी दाखवलं की जे MOU, ज्या सह्या आपण केल्या होत्या, जी गोष्ट आपण जनतेला सांगितली होती, त्यातून 95% जे उद्योग आले आपल्या राज्यामध्ये ते खरे ठरले. आणि पुढच्या 2-5 वर्षात जे नोकऱ्या निर्माण होतील, रोजगार निर्माण होतील, ते एका व्यक्तीच्या काळात निर्माण झालेले रोजगार आहेत आणि नोकऱ्या आहेत. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण आज मी इथे बघतो अनेक तरुण आहेत, अनेक असे लोक आहेत ज्यांचे तरुण मुलं मुली, युवा युवती जॉब शोधतायत, रोजगार शोधतायत, नोकऱ्या शोधतायत. इथे किती लोकांचे तरुण मुलं मुली आहेत? जरा वयस्कर लोकांनी किंवा जे इथे आई बाबा आहेत जरा हात वरती करून दाखवा मला. आहेत ना? मला सांगा, तुम्ही तुमची मुलं शिकलीत का? शाळेमध्ये गेलेत, कॉलेजमध्ये गेलेत? आता इथे जे तरुण आहेत आणि तुम्ही आहात, तुम्ही मला सांगा आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झालाय का 2 वर्षामध्ये? हे जे 50 खोकेवाले आहेत, जे गद्दार आहेत, जे स्वतःसाठी खोके घेतात, महाराष्ट्राला धोके देतात, महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना धोके देतात, तुम्ही मला सांगा आज इथे 20शीतले मुलं मुली आहेत, 30शीतले मुलं मुली आहेत, जरा हात वरती करून मला सांगा तुम्ही या गेल्या 2 वर्षामध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तुमच्या गावात येऊन सांगितलंय का की होय तुमच्यासाठी मी हा रोजगार महाराष्ट्रात आणलाय? सांगितलं? एक तरी नवा रोजगार या महाराष्ट्रात आलेला दिसलाय का तुम्हाला 2 वर्षामध्ये? कधी बघितलं आपण? नाही बघितले. पण जे होते रोजगार ते पण घेऊन चाललेत. याचं कारण एकच आहे, आपल्या राज्यातून तर रोजगार गेलेले आहेत आणि आपलं सरकार जे आहे ते रोजगार गार बसले, थंड बसलेले आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या राज्यात आपल्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या सोबत काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होती, आपले सगळे मित्र पक्ष होते. आपल्या सरकारमध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक करत होतो, आणली होती, लाखो नोकऱ्या निर्माण होणार होत्या. पण राज्य बदललं, सरकार बदललं, डोक्यावर घटनाबाह्य एकनाथ शिंदे बसले, दादा बसले, देवेंद्र फडणवीस बसले आणि जे काही खेचाखेच त्यांच्यामध्ये सुरू झालेली आहे, जे काही रोजगार आपल्या राज्यात येणार होते ते सगळे पाठवले त्यांनी गुजरातला. आठवत असेल तुम्हाला गेल्या 2 वर्षामध्ये किती रोजगार गेले, तो किती उद्योग गेलेत? वेदांता फॉक्सकॉन गेला ना आपल्या हातातून. 1 लाख तरुण तरुणींना आपल्या राज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉनच्या मार्फत आपण रोजगार निर्माण करू शकलो असतो, पण पाठवला त्यांनी गुजरातला. एअरबस स्टार्ट असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, कितीतरी नवे रोजगार आपण आपल्या राज्यात आणणार होतो, आपल्या तरुणांना देणार होतो, तरुणींच्या हातात देणार होतो. पण हे सगळं उचलून त्यांनी पाठवलं गुजरातला. कुठेही लाज नाही वाटत त्यांना, निर्लज्जपणे अजूनही मतं मागत फिरत आहेत. असं जर सरकार कोणी चालवलं असतं तर त्यांना खरं पहिली लाज वाटायला पाहिजे होती. लाज वाटली असती फिरायला या महाराष्ट्रामध्ये की आज आमचा तरुण भटकतोय, तरुण सगळीकडे जात आहे, नोकऱ्या द्या सांगत आहे, पण कुठेही नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीत. ए दादा जरा शांत राहा, तिथे शांत राहा. घोषणा देऊन काही होणार नाही, मतं द्यायची आपल्याला आता. पण रोजगार मिळत नाहीये. मी आज सांगत आहे तुम्हाला,
मागच्या महिन्यामध्ये आपण मुंबईमध्ये एक मोठा रोजगार मेळावा घेतला होता. साधारणपणे 12,000 तरुण तरुणींना आपण रोजगार देऊ शकलो. सरकारमध्ये नसताना जर एवढा रोजगार निर्माण करू शकलो तर विचार करा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पुन्हा एकदा सरकार बनल्यानंतर, महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा सरकार बनल्यानंतर आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा किती उद्योगपती आपल्या राज्यात येतील आणि रोजगार निर्माण करतील. आज मी तुम्हाला शब्द देते, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देते की जर आपलं सरकार आलं ते आपण आणणारच. सरकार आल्यानंतर प्रत्येक 3 महिन्यात आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या रोजगार मेळावे ठेवल्याशिवाय आपण थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. मला आठवतं जेव्हा 1997 मध्ये परदेशी का पीएम न जेव्हा पीएम बनायचं होतं तेव्हा अशाच प्रचार सभेत त्यांना एका तरुणाने विचारलं की जर तुम्ही पीएम बनलात तर तुमच्या पहिल्या 3 प्रायोरिटी काय असतील. त्यांनी सांगितलं होतं शिक्षण शिक्षण शिक्षण. तसं आज मी तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही आज मला विचारलात की आपलं सरकार तर बनतच आहे, महाविकास आघाडीचं सरकार येत आहे, सरकार आल्यानंतर तुम्ही पहिल्या 3 गोष्टींवर फोकस काय करणार, पहिल्या 3 गोष्टी तुम्ही महाराष्ट्रात काय करणार, तर मी पहिलं त्यांना सांगेन पहिली प्रायोरिटी म्हणजे रोजगार, दुसरी प्रायोरिटी म्हणजे रोजगार, तिसरी प्रायोरिटी म्हणजे रोजगार. रोजगार रोजगार रोजगार. आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संध्या जर आणल्या तर आपल्यामध्ये जे वाद आहेत ते मिटून जातील. आहे ना, आज आपण अनेक आपल्या न्याय हक्कांसाठी मागत आहोत, आरक्षण असतील, न्याय हक्कांसाठी लढत आहोत, आंदोलन करत आहोत. पण हे सगळं जे आपण मागत आहोत ते एकाच गोष्टीसाठी मागत आहोत, कारण आज आपल्या राज्यामध्ये रोजगाराची संधी नाहीये. आज जर रोजगाराची संधी असती तर कुठच्याही जातीला, कुठच्याही धर्माला वाटलं नसतं की आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवलेलं आहे, दूर ठेवलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही पोटा पाण्याची जेव्हा सुविधा करता तेव्हा कुठेही आंदोलन करण्याची गरज पडत नाही. पण आज जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये उद्योग धंदा यायला तयार नाहीये, रोजगार निर्मिती व्हायला तयार नाहीये. पोलीस भरतीचं मध्ये आपण पाहिलंच असेल, मुंबईमध्ये 17,000 पदांसाठी 17.5 लाख तरुण येऊन गेले पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी. कोणी डबल ग्रॅज्युएट होतं, कोणी बीकॉम होतं, कोणी एमकॉम होतं, कोणी LLB होतं. आहेत ना शिकलेली मुलं येऊन गेली असतील. मिळालेले कोणाला जॉब तिथे? बनले कोणी पोलीस कॉन्स्टेबल? नाही बनले. एअर इंडियासाठी 600 पदांची भरती होती. मुंबईत राज्यभरातून 25,000 तरुण तरुणी आले होते. किती आले होते? 25,000. पण पदं कोणाला मिळाली, भरती कोणाची झाली आपल्याला काही माहित नाही. एका बाजूला आपलं सगळं काय आहे, रोजगार आहे, ते अदानी घेऊन चाललेत गुजरातला, आणि दुसऱ्या बाजूला आपण भटकतोय, आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, न्याय हक्कांसाठी लढतोय. पण जे आपल्याला पाहिजे, आपल्या घरात जे जॉब पाहिजे, रोजगार पाहिजे, तो देखील घेऊन चाललेत. असाच प्रश्न मोठा आज महिलांचा उपस्थित झालेला आहे. इथे मोठ्या संख्येत महिला आहेत. जरा हात वरती करून मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. आपण बघा 50%हून जास्ती महिला आहेत. महिलांना आज मी विचारतोय, लाडकी बहीण बद्दल तर आपण ऐकलं असेल, कदाचित गेल्या 2 महिन्यात पैसे पण डिपॉझिट झाले असतील. झालेत की नाही झालेत? मुख्यमंत्र्यांनी पाहिलं असेल तुम्ही सगळीकडे ते फिरताना उपकार केल्यासारखं विचारतात, पैशांचं काय करणार, काय करणार, पैसे आले, पैसे आले, पैसे आले, काय करणार पैशाचं? अरे असं बोलते की जसं की तुम्ही 15 कोटी देताय. पण तुम्ही मला सांगा ताई, सगळे तुम्ही इथे आलेले आहात, 2014ला भाजपाने आपल्याला काय सांगितलं होतं? प्रत्येकाच्या खात्यात किती येणार, किती येणार होते? आता बघा, भाजपा एवढा मोठा जादूकर आहे. 2014ला 15 लाख येणार होते. तुम्ही 1 मिनिटासाठी डोळे काय बंद केले, त्याच्यातून किती शून्य काढले आणि किती आले हातात? ह्या 1500नी आपलं काही जमणार आहे का? मी तुम्हाला सांगत आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार लाडकी बहीण योजना तर चालू ठेवू, वाढीव देऊ, आणि त्याच सोबत सुरक्षित बहीण पण आणू. कारण एका बाजूला जसं तरुणांचे प्रश्न आहेत, मी पाहतोय माझ्या वयोगटातले प्रश्न आहेत, अनेक माझ्या मित्रांचे प्रश्न आहेत, इथे तरुण मित्र मैत्रीण सगळे आलेले आहेत. आम्ही जॉबसाठी शोधत आहोत, प्रत्येक शहरात जातो. कारण शेतीत आज आपण पाहतोय कापसाला भाव आहे का, सोयाबीनला भाव आहे का, GST जो आहे तो परवडतो का आपल्याला? हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा, ह्या सरकारमध्ये महिलांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा तरुणांसाठी असेल, कुठेतरी तुम्हाला जे मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर गद्दार बसलेले आहेत, आपले कुटुंब प्रमुख म्हणून गेल्या 2-2.5 वर्षात वाटलेत का? आता ह्या 2 महिन्यात त्यांना आठवलंय, चला बहिणींना मदत केली पाहिजे, कुठेतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोललं पाहिजे. पण जसं उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री बनले, आपलं सरकार आलं होतं 2019ला, तेव्हा लगेचच उद्धव साहेबांनी कुठेही राजकीय हेतू न पाहता
उद्धव साहेबांनी कुठेही निवडणूक न पाहता कर्जमुक्ती आपली करून दाखवली होती. गेल्या 2 वर्षामध्ये अशी कर्जमुक्ती झाली का? झाली का? कारण कर्जमुक्ती ही जी उद्धव साहेबांनी केली होती ती साफ दिलाने केली होती. साधारणपणे कर्जमाफी, कर्जमुक्ती प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी ज्यांनी केली असेल, ज्या ज्या सरकारने केली असेल, ज्या ज्या पक्षाने केली असेल, ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली होती. पण ह्या राज्यामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी सांगितलं मी जरी आता मुख्यमंत्री झालो असेल आणि 5 वर्षानंतर निवडणूक असतील, मी माझा शब्द शेतकऱ्यांना दिला होता तो पुरा करीन आणि 2 लाखापर्यंतची जी कर्जमुक्ती होती ती एका बोटावर पूर्ण करून दाखवली. असे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे कधी महाराष्ट्राला मिळणार नाहीत. आठवतं ना तुम्हाला कर्जमुक्ती कशी झाली होती? फडणवीस साहेबांनी देखील कर्जमाफी केली होती. पण बघा त्यांनी शब्द वापरला होता कर्जमाफी. आम्ही कोण होतो की शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार आहे? अन्नदाता देवो भव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती. आपण सगळे शेतकरी बांधव इथे आलेला आहात. आपल्याला आपला त्रास जास्ती माहिती, आपण किती त्रस्त आहात आपल्याला जास्ती माहिती. मी तर शहरातला राहतो, उद्धव साहेब पण शहरातले. कदाचित आमच्यावर टीका होते की ह्यांना काही शेती कळते. कदाचित आम्हाला शेतीतलं काही कळत नाही, पण आम्हाला शेतकऱ्याचे अश्रू कळतात, त्यांचं दुःख जे आहे ते कळतं. आणि तेच पाहून कर्जमुक्ती तर केलीच आपण. पण जेव्हा जेव्हा कोविड काळात आपत्ती आली, कधी गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, कधी दुष्काळ पडला असेल, तेव्हा उद्धव साहेबांनी जेवढी मदत करायची तेवढी आपण मदत केली होती. हे उद्धव साहेबांचं सरकार होतं आणि अशाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यायचंय, महाविकास आघाडीने निवडून द्यायचंय. आज आपण पाहतो एकंदर ह्या राज्यामध्ये जो गोंधळ उडालेला आहे. एका बाजूला सांगतात की आम्ही 1500 रुपये देऊ, दुसऱ्या बाजूला अदानीला देतात 1 लाख कोटी. अदानीला 1 लाख कोटी देत असताना तुम्ही 1500 रुपये जेव्हा महिलांना देता, महिलांच्या सुरक्षेबद्दल कोण बोलणार? महिला सुरक्षित आहेत की नाही या राज्यामध्ये ह्याच्याबद्दल कोण बोलणार? आपण पाहतोय महिलांवर अत्याचार तर वाढत चाललेले आहेत. बदलापूरची जी घटना झाली, 3 वर्षाच्या मुलीवर तुम्ही रेप केला होता, कोणी अत्याचार केला होता. ठीक आहे, तुम्ही ते अक्षय शिंदेला गोळी तर मारली, पण तो खरा गुन्हेगार तो होता की आपटे होता हे कळलं नाही कोणाला. आज परिस्थिती ही झालेली आहे की महिला देखील विचारत आहेत की आमचा आवाज कोण ऐकणार? आणि मी तुम्हाला उत्तर देतो, तुमचा आवाज जर कोणी ऐकायचा असेल, महिलांचा असेल, पुरुषांचा असेल, शेतकरी बांधवांचा असेल, शेतमजुरांचा असेल, तरुणांचा असेल, तर एक अभ्यासू आमदार जर आपल्याला पाहिजे असेल, एक लढाकू आमदार जर आपल्याला पाहिजे असेल, एक मेहनती आमदार जर आपल्याला पाहिजे असेल, तर तुम्हाला एका व्यक्तीसाठी इथे मतदान करायला लागणार, त्या म्हणजे आपल्या वैशालीताई आहेत. गेल्या 2 वर्षात तर तुम्ही त्यांना राजकीय क्षेत्रात पाहिलेलंच आहे, पण अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, त्यांचं काम तर तुम्ही पाहिलंय. तुमच्या सोबतच त्यांनी काम केलंय, तुमच्यासाठी काम केलेलं आहे. मला तुम्ही सांगा, यावेळी ही जी निवडणूक होणार आहे, यावेळी तुम्ही वैशालीताईंना निवडून देणार की नाही देणार? कारण हा लढा फार महत्वाचा आहे. जो संविधानाचा लढा होता, जो लोकशाहीचा लढा होता, तो अजून संपलेला नाहीये. आपल्याला अदालतमध्ये, कोर्टामध्ये अजून न्याय मिळाला नाहीये, पण जनता की अदालतमध्ये आम्ही आज आलेलो आहोत. ते ह्याचसाठी आलेलो आहोत की आज अपेक्षित न्याय तुमच्याकडून आहे. जी उद्धव साहेबांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, ज्यांनी गद्दारी केली, होय माझ्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला, माझ्या वडिलांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला. 2 वर्ष आम्ही जिथे न्याय मागत होतो कोर्टात, तिथे न्याय मिळाला नाही. आज तुमच्याकडे आलोय, तुम्ही न्याय देणार की नाही? तुम्ही न्याय देणार की नाही? ही वैयक्तिक लढाई नाहीये, ही ना पदासाठी लढाई आहे, ना मुख्यमंत्री पदासाठी लढाई आहे, ना शक्तीसाठी आहे, ना पैशासाठी आहे, ना सत्तेसाठी आहे. ही लढाई आहे ती महाराष्ट्रासाठी आम्ही लढत आहोत. जो महाराष्ट्र यांनी गेले 2 वर्ष विकून काढलेला आहे, महाराष्ट्राची अस्मिता दिल्ली समोर झुकवलेली आहे, महाराष्ट्राला लोटांगण घालून दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा गद्दारांना तुम्ही गाडणार की नाही गाडणार, आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. कारण पुढच्या 20 दिवसामध्ये हे गद्दार येतील, खोकेवाले येतील, धोकेवाले येतील. आता पण आपण ऐकतो मध्ये सांगोलेला 5 कोटी जाणारी गाडी निवडणूक आयोगाने पकडली. इथे देखील मला वाटतं काल परवाकडे कुठेतरी अशाच पैशांची गाडी पकडलेली आहे. हा पापाचा पैसा आहे, शापाचा पैसा आहे. आपण ह्याला हात लावणार आहोत का? मला तुम्ही सांगा. कारण आपण आता विकले जाऊ शकत नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 20 दिवसामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. भाजपवर आपण पाहताच पोळी भासतं, ते वादांवर भासतं. हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतील.
जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. आपण या वादात विखुरले जाणार आहोत का? मला तुम्ही सांगा. भांडणात पडणार की एकत्र राहणार? वादात राहणार की महाराष्ट्रासाठी एकत्र येणार? आपण वेगळे वेगळे लढणार की ह्या राज्याच्या अस्मितेसाठी आणि तुमच्या आमच्यासाठी एकत्र येणार? तुम्ही मला सांगा. एकत्र येणार ना? आणि जर आपल्याला एकत्र यायचं असेल, जर तरुणांचं भवितव्य आपल्याला राखायचं असेल, जपायचं असेल, महाराष्ट्राला सुवर्ण काळ आणायचं असेल, तर आपल्याला ह्या अंधारात मशाल पेटवणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना वैशाली त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आपण तर येणारच आहात, पण आपली एकदा तयारीची मला चाचपणी करायची आहे. मला तुम्ही सांगा, जर वैशालीताईंना मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? जर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर चिन्ह कुठचं? जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्याला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? जर जातपात धर्म बाजूला ठेवून या महाराष्ट्रासाठी लढायचं असेल तर चिन्ह कुठचं? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात घोटाळा केला त्यांच्या विरोधात बदला घ्यायचा असेल तर चिन्ह कुठचं? जर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर चिन्ह कुठचं? जर महिलांचा आवाज विधान भवनापर्यंत पोहोचवायचा असेल तर चिन्ह कुठचं? आणि ह्या महाराष्ट्राला जर दिल्ली समोर झुकवायचं नसेल तर आपलं चिन्ह कुठचं? मला तुम्ही सांगा. शेतकरी बांधव, आपलं चिन्ह कुठचं? महिलांना विचारतोय, आपलं चिन्ह कुठचं? तरुणांना विचारतोय, आपलं चिन्ह कुठचं? मशाल 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 ही घरोघरी गेली पाहिजे, कारण मशाल जर पेटली तर आणि तरच या महाराष्ट्रात अंधकार आहे तो दूर केल्याशिवाय आपण राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.